नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। अजिंठा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोदवड येथील शेतकरी आणि उद्योजक तुकाराम गव्हाणे पाटील यांचं अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे। आरोपींनी 1 कोटीच्या खंडणीसाठी त्यांचं अपहरण केलं होतं। आरोपींनी गव्हाणे यांच्या कुटुंबियांकडे तशी मागणी देखील केली होती, पण नंतर अपहरणकर्त्यांनी गव्हाणे यांची निर्घुण हत्या करत त्यांचा मृतदेह कन्नडच्या घाटात फेकून दिला। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। विशेष म्हणजे अपहरण झालेल्या शेतकऱ्याचा परिचित सचिन बनकर यानंच हा कट रचल्याची माहिती समोर आली आहे। सचिन बनकर हा गोळेगाव तालुका सिल्लोड, अजिनाथ उर्फ अजय सपकाळ राहणार पालोद, वैभव रानगोते राहणार गोळेगाव, विशाल खरात पानवडोद तालुका सिल्लोड आणि दीपक जाधव राहणार लिहाखेडी अशा अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। आरोपींची कसून चौकशी केली जाते। अपहरण आणि हत्येचं नेमकं कारण काय याचा शोध घेतला जातोय। मयत तुकाराम गव्हाणे यांच्याकडे 93 एकर शेती आहे, तसेच ते भुसार मालाचे मोठे व्यापारी होते। बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे पाटील हे शनिवारी सायंकाळी मक्याचे पैसे घेण्यासाठी उंडणगाव येथील व्यापारी मुकेश पंडित यांच्याकडे गेले होते। व्यापाऱ्याकडून 1 लाख रुपये घेऊन ते दुचाकीनं घरी जात होते। याच दरम्यान वरील आरोपींनी कारमधून त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना छत्रपती संभाजीनगर परिसरात विविध ठिकाणी घेऊन फिरवले। अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अपहरणकर्त्यांनी तुकाराम यांच्या फोनवरून त्यांच्या मुलाला फोन केला। कालपासून वडील घरी आलेले नसल्यानं त्यांचा मुलगा वडिलांचा नंबर बघून आनंदित झाला। फोन उचलताच पलीकडून वेगळाच आवाज आला। फोनवर अज्ञात व्यक्ती दरडावून म्हणाला, तुझा बाप आमच्या ताब्यात आहे, त्वरित आम्हाला छत्रपती संभाजीनगर इथं 1 कोटी रुपये आणून दे। फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीचं बोलणं ऐकून तुकाराम यांचा मुलगा भांबावून गेला। तो काही बोलेल त्यापूर्वीच फोन कट झाला। वडिलांची प्रचंड काळजी असल्यानं तुकाराम यांच्या मुलांनी वेळ न घालवता 1 कोटी रुपये जमा केले आणि फोन करणाऱ्यानं सांगितलेल्या ठिकाणी गेला, पण ना फोन लागला ना अपहरणकर्त्यांचा तिथं पत्ता होता। काय करावं हे त्याला कळत नसताना तुकाराम यांच्या भावकीतील व्यक्तीला अपहरणकर्त्यांनी फोन केला आणि म्हणाले, आता 1 नाही 2 कोटी रुपये आम्हाला पाहिजेत, आम्ही छत्रपती संभाजीनगर बस स्टॉप इथं आहोत। तुकाराम यांचा मुलगा छत्रपती संभाजीनगर बस स्टॉप इथं पोहोचला। तिथं त्यानं अपहरणकर्त्यांना फोन केला असता त्यांनी त्याला सेंट्रल नाक्यावर बोलवलं। नंतर कलेक्टर ऑफिस, टीव्ही सेंटर, आंबेडकर चौक, बाबा पेट्रोल पंप अशा विविध ठिकाणी यायला सांगितलं। तुकाराम यांचा मुलगा 1 कोटी रुपये घेऊन अपहरणकर्ते सांगतील त्या ठिकाणी गेला, परंतु अपहरणकर्त्यांनी तुकाराम यांच्या मुलाला सांगितले, तू आता घरी जा, आम्हाला पैसे नकोत, आम्ही तुझ्या बापाला असंच सोडून देऊ असं म्हणून फोन कट केला। आता मात्र तुकाराम यांच्या मुलाचा संयम सुटला आणि तो सरळ अजिंठा पोलीस स्टेशनमध्ये गेला व त्यानं वडिलांच्या अपहरणाबाबत पोलिसांना माहिती दिली। दुसरीकडे अपहरणकर्ते प्रचंड घाबरले होते, कारण तुकाराम हे अपहरणकर्त्या तरुणांना जवळून ओळखत होते। जर आपण तुकारामला सोडलं तर आपलं काही खरं नाही हा विचार करून आरोपींनी तुकाराम यांच्यावर धारदार शस्त्रानं अनेक वार केले। तुकाराम यांचं शरीर रक्तानं माखलं आणि ते मरण पावले। तुकाराम यांना जीवे मारून अपहरणकर्त्यांनी त्यांचा मृतदेह कन्नडच्या घाटात फेकून दिला। प्रसिद्ध व्यापाऱ्याचं अपहरण झाल्याची तक्रार येताच अजिंठा पोलीस आणि गुन्हे शाखेनं वेगवेगळी 8 पथके तयार केली। अपहरण करणाऱ्यांच्या मागावर लागले। आरोपी वारंवार लोकेशन बदलत असल्यानं त्यांचे मोबाईल लोकेशन काढणे पोलिसांना कठीण जात होते। मात्र अपहरणकर्त्यांनी तुकाराम गव्हाणे यांच्याच नंबरवरून खंडणीसाठी कॉल केले होते। त्यावरून मोबाईल टॉवरचा डंप डेटा पोलिसांनी काढला। टॉवरच्या रेंजमध्ये एका ठराविक वेळेत किती मोबाईल फोन सक्रिय होते आणि फोन कॉल्स, मेसेजेस सुरू होते याची संपूर्ण यादी मिळवली। या यादीत आरोपींचे 2 मोबाईल सतत तुकाराम गव्हाणे यांच्या जवळ असल्याचे आढळले। त्यामुळे पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांना समृद्धी महामार्गावर कारसह ताब्यात घेतले, तर एका आरोपीला लिहाखेडी येथून ताब्यात घेतले। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।